16 जुलैला होणारी सुनावणी शिंदेंना जड जाईल असं दिसतं, कारण भूषण गवई आणि त्यांचा इतिहास. सध्याच्या घडीला नेमकं ठाकरेंच्या पक्ष आणि चिन्हाबाबत काय घडणार हे पाहण्यासाठी महाराष्ट्र इंटरेस्टेड आहे. 17 फेब्रुवारी 2023 रोजी निवडणूक आयोगानं एकनाथ शिंदे यांचा शिवसेनेवरील दावा योग्य असल्याचं म्हटलं. आयोगानं शिवसेनेचे मूळ निवडणूक चिन्ह बाण धनुष्य हे देखील शिंदे गटाला दिलं होतं. याविरुद्ध उद्धव गटाने सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती. तेव्हापासून हे प्रकरण प्रलंबित आहे. दरम्यान बुधवारी म्हणजे आता येणाऱ्या 16 जुलै रोजी उद्धव सेनेच्या वतीने युक्तिवाद केला जाणार आहे आणि 2 जुलै रोजी वकील देवदत्त कामत यांनी स्थानिक निवडणुकांचा हवाला देत लवकर सुनावणीची मागणी केली. तात्काळ सुनावणीच्या मागणीला विरोध करताना शिंदे गटाच्या वकिलांनी सांगितलं की निवडणूक चिन्ह वाटपानंतर 2 महत्त्वाच्या निवडणुका म्हणजे लोकसभा आणि विधानसभा निवडणुका झाल्यात. 7 मे रोजी न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील नियमित खंडपीठासमोरही हीच मागणी करण्यात आली होती. खंडपीठाने या प्रकरणाची लवकरच सुनावणी घेण्यास नकार दिला होता. आता पुन्हा एकदा सुट्टीतील खंडपीठासमोरही तोच प्रयत्न केला जातो. त्यावर उद्धव सेनेच्या वकिलांनी म्हटलं की ते राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार, अजित पवार वादात दिलेल्या व्यवस्थेची मागणी करत आहेत. यावर न्यायाधीशांनी त्यांना 16 जुलै रोजीच आपला मुद्दा मांडण्यास सांगितले. जस्टिस सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोरची मागची सुनावणी जी होती ती पार पडली, तर त्यानंतर सरन्यायाधीश भूषण गवई यांनी शपथ ग्रहण केली आहे. आधीच्या विषयामध्ये धनंजय चंद्रचूड यांनी शिंदेंना निवडणूक आयोगाला तसेच राज्यपालांच्या निर्णयावरती आक्षेप घेत फटकारलं. तर केवळ विधिमंडळाच्या बहुमतावर पक्ष आणि चिन्हावर दावा एकनाथ शिंदेंना करता येणार नाही. तसेच प्रतोद म्हणून सुनील प्रभूंचीच निवड योग्य असल्याचा निर्णय धनंजय चंद्रचूड यांनी दिला. मात्र तरीही फक्त निरीक्षण आणि टिप्पणी नोंदवल्या गेल्या, निर्णय मात्र काहीही समोर आला नाही. आता सरन्यायाधीश म्हणून भूषण गवई आहेत. इथे निर्णय फिरण्याचे चान्सेस वाढलेत आणि ते कोणत्या कारणांमुळे निर्णय फिरू शकतो, चान्सेस कशामुळे वाढलेत हे समजून घेण्यासाठी भूषण गवई यांचा जुना इतिहास समजून घ्या. आजवर भूषण गवई यांनी केंद्र सरकारचे अनेक निर्णय फिरवलेत. यामध्ये नोटाबंदीपासून ते कलम 370 पर्यंत अनेक निर्णयांचा समावेश आहे. ऑगस्ट 2019 रोजी कलम 370 आणि 35 द्वारे जम्मू आणि काश्मीरला दिलेला विशेष राज्याचा दर्जा काढून टाकण्यास संसदेने मंजुरी दिली. या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावेळी या प्रकरणाची सुनावणी सरन्यायाधीश DY चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली 5 न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर होती. त्यापैकी एक भूषण गवई होते. 2024 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने कायद्याच्या योग्य प्रक्रियेचे पालन न करता मनमानी बुलडोझर कारवाईला अराजकता म्हटलं होतं. न्यायमूर्ती गवई आणि न्यायमूर्ती KV विश्वनाथन यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला, ज्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की केवळ आरोपी किंवा दोषी असल्याच्या आधारावर कोणाच्याही मालमत्तेवर बुलडोझर चालवणं योग्य नाही, ते घटनाविरोधी आहे. 2016 मध्ये जेव्हा केंद्र सरकारने जुन्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याची घोषणा केली, तेव्हा काही लोकांनी त्याविरुद्ध न्यायालयात धाव घेतली होती. या लोकांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाच्या 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाने सुनावणी केली, ज्यामध्ये न्यायमूर्ती भूषण गवई यांचाही समावेश होता. महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटामध्ये वाद झाला तेव्हा राज्यपालांनी बहुमत चाचणी घेण्याचे आवाहन केले होते. उद्धव ठाकरे यांनी बहुमत चाचणीपूर्वीच राजीनामा दिला होता, ज्यामुळे बराच गोंधळ उडाला होता. त्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिकाही दाखल करण्यात आल्या होत्या. सर्वोच्च न्यायालयामध्ये या प्रकरणाची सुनावणी घेणाऱ्या खंडपीठातील सदस्यांपैकी न्यायमूर्ती गवई हे सुद्धा एक होते आणि त्यामुळे शिवसेनेची केस गवई यांनी जवळून अनुभवली आहे. त्यामुळे याचंच ॲडव्हान्टेज उद्धव ठाकरेंना नक्कीच मिळू शकतं असं बोललं जात आहे. दुसरीकडे माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी जे केवळ बोलून दाखवलं ते गवई करून दाखवतील अशी देखील अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त केली जाते. यामध्ये शेवटचा मुद्दा असा आहे की सध्या सुप्रीम कोर्टामध्ये उद्धव ठाकरेंची बाजू भक्कमपणे मांडत असलेले कपिल सिब्बल यांचे भूषण गवई यांनी नुकतेच कौतुक केलं होतं. त्याचा विषय असा होता की सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती बेला त्रिवेदी या नुकत्याच सेवानिवृत्त झाल्या, परंतु त्यांचा निरोप समारंभ झाला नाही. यावर गवई यांनी सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनवर नाराजी व्यक्त केली. तर दुसरीकडे असोसिएशनचे अध्यक्ष कपिल सिब्बल आणि उपाध्यक्ष रचना श्रीवास्तव यांच्या उपस्थितीचे कौतुक केले.
कपिल सिब्बल आणि भूषण गवई दोन्ही एकमेकांना खूप चांगले परिचित आहेत। त्यामुळे उद्धव ठाकरेंची बाजू मांडताना कपिल सिब्बल अधिक आत्मविश्वासाने आपला किल्ला लढवू शकतात हे यातून दिसून येते। एकंदरीत आता 16 जुलैला ही सुनावणी पार पडणार आहे। 16 जुलैची सुनावणी ही पुढील स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महत्त्वाची असणार आहे। त्यामुळे ठाकरेंना काही दिलासा मिळतोय का हे पाहण्यासारखं असणार आहे की पुन्हा तारीख पे तारीख मिळते हे पाहावं लागणार आहे। या विषयाकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शन मध्ये जरूर व्यक्त व्हा। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं चॅनल आवर्जून सबस्क्राइब करा। जय महाराष्ट्र।